नमस्कार मंडळी. पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही. मग काय, आज सकाळी मुलांसाठी गरम गरम आलू पराठे बनवले होते. श्री उठला होता, पण शिवानी मात्र माझी गार झोपली होती. मग काय, श्रीने त्याच्या आजीसोबत मस्त गरम गरम पराठे खाल्ले, सर्व काम करून घेतलं. मग दुपारी मुलांना भूक लागली होते आणि कुरमुरे होते घरात, तर म्हटलं आयडिया करून हळद टाकून मस्त कुरमुरे करू. हळद मीठ टाकलं आणि मुलांना गरम गरम दिलं आणि मी पण खाल्लं. त्यानंतर माझं अस्तव्यस्त झालेलं कपाट आवरायला घेतलं, कारण भरपूर कपाट घाण झालं. तर पाऊस येत होता, काय करू. मग कपाट आवरायला घेतलं. कपाट आवरताना माझ्या दिदूचा टॉप दिसला आणि थोडी आठवण आली. मग तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला, वहिनी कुठे आहे, आम्ही घरी आलो आहे, तुम्ही या गप्पा मारून. तर आमचा प्लॅन चाललेला, कारण उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच, नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही कुठे जाणार आहे. तर तेवढ्यात मामा घरी आलते आणि मामाने फोन केला तर आलो म्हणून. मग मामाने मस्तपैकी मके आणलेले पोरांना, मग सासूबाईने उकडलेले. त्यानंतर मला सासूबाईने सोलून दिले, मी पण खाल्ले आणि मुलांनी पण खाल्ले. असा होता माझा छोटासा दिवस. आवडलास तर लाईक करा आणि सबस्क्राईब